तीळ तीळ म्हटले की आपल्याला आठवतात तिळाचे लाडू, जे आपण मकर संक्रांतीला खातो. मकर संक्रांती साधारणपणे हिवाळ्याच्या सर्वात थंड काळात येते. ह्या थंडीमुळे जे शरीरावर विपरीत परिणाम होत असतात ते कमी करण्यासाठी तिळाचे लाडू उपयोगी पडतो. तर ते कसे? तीळ हे उष्ण, बलवर्धक, वातशामक, स्निग्ध, त्वचेसाठी पोषक व हाडांना मजबूती देणारे आहेत. तीळ व गुळाचे लाडू हे हिमोग्लोबिन वाढवतात, रोगप्रतिकार शक्ती वाढवतात, त्वचा नितळ आणि चमकदार करतात, हाडे आणि दात मजबूत करतात. हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा वाढतो. अशा वेळी हे लाडू खाल्ल्यास तिळात असलेले ओमेगा 3, ओमेगा 6 फॅटी ॲसिड शरीराला आवश्यक स्निग्धता देतात. अशा या तिळाचे अजून काही औषधी उपयोग पाहूयात. तीळ हे चांगले शक्ती देणारे औषध आहे. रोज मुठभर तीळ चांगले चावून खाऊन त्यावर गरम पाणी पिऊन झोपावे. पोट साफ होते, भूक वाढते व शक्ती येते. तिळाने पोट साफ होते म्हणून ते मूळव्याधीवर देतात. मूळव्याधीवर तीळ रोज खाल्ल्याने पोट साफ होऊन मूळव्याध बरे होण्यास मदत होते. 20 ग्रॅम तीळ चांगले गरम पाण्यात वाटावे व त्यात 20 ग्रॅम ताजे लोणी घालून खावे. असे रोज एक वेळ सकाळी करावे. रक्ती मूळव्याध बरा होतो. तीळ हा वारंवार होणाऱ्या लघवीस कमी करतो. पुष्कळ वेळ लघवीस होत असेल त्याने 5 ग्रॅम तीळ व 5 ग्रॅम ओवा सकाळ संध्याकाळ खावा. वारंवार लघवीस जाण्याचे प्रमाण कमी होते. लघवी साफ होण्यासाठी तीळ वाटून गरम करून ओटी पोटावर बांधावा. लघवी साफ सुटते. तीळ पोटदुखीवर चांगले औषध आहे. पोट दुखत असेल तर चांगले मुठभर तीळ चावून खावे व कोमट पाणी प्यावे. पोटदुखी म्हणजेच वारंवार पोट दुखण्याची सवय जाते. तिळाचे तेल भाजलेल्या जागी लावतात. कापसात भिजवून तिळाच्या तेलाची पट्टी ठेवल्याने आग कमी होऊन भाजलेली जागा मऊ पडते. कडक किंवा बकरीच्या लेंड्यांप्रमाणे संडासला होत असेल, पोटात मलाचे खडे झाले असतील तर तिळाचे तेल 10 ग्रॅम सकाळी व 10 ग्रॅम संध्याकाळी घेतले असता हे थांबते. अंगात वाताची चमक निघाली, वाताने अंग दुखू लागले तर तिळाचे पोटीस करून चमक निघाल्या जागी बराच वेळ शेकावे. वात कमी होऊन बरे वाटते. आपल्याकडे तीळ तेल स्वयंपाकात वापरण्याची किंवा खाण्याची परंपरा नाही, परंतु आयुर्वेदानुसार तीळ तेल खाण्यास ठेवावे. ह्याचे सुंदर वर्णन आयुर्वेदात आले आहे. तैलप्रयोगा जरा निर्विकारः जितश्रमः आसन्नतिबलः संख्ये दैत्याधिपतयः पुरा. म्हणजेच तिळाचे तेल सेवनाने जरा म्हणजेच म्हातारपण येत नाही, विकार म्हणजे रोग होत नाहीत, कसलेही श्रम सोसण्याचे सामर्थ्य येते व तेल सेवन करणारा मनुष्य बलवान होतो. इतके तिळाचे तेल गुणकारी औषधी आहे.